शेवटचा चेंडू या षटकातला. हो, आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो डीप स्क्वेअरला एक क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी सलग 2 चौकार या ठिकाणी मारलेत शिवप्रसादने. 3 नंबर एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15वरती. चांगली सुरुवात, चांगला समाचार घेतलाय पहिल्या षटकामध्ये गजानन आणि शिवप्रसादने. बघा पुढील षटक घेऊन कोण येत ते अहिल्यानगर संघाकडनं. फिरोज पाठीमागच्या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज फिरोज. जोरदार फटका बघूया या ठिकाणी आणि जेल. पहिला झटका हा परभणी शिवच्या स्वरूपात. शिव बघा शिवप्रसादची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय, जर्सी नंबर 4 शिवप्रसाद. 3 नंबर निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज जातोय तो किशोर. किशोरने चांगला मारला फटका, रिकामी जागा बघून मारायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय, मात्र एकच धाव. दुसऱ्या षटकात 3 चेंडू झालेले, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16वरती. एक महत्त्वपूर्ण गडी केला गोविंदच्या स्वरूपात बाद, तो फिरोजने. डावकर आता गोलंदाज आहे, पण चांगली गोलंदाजी, अतिशय जास्त वेगवान तर गोलंदाजी करत नाहीये. मात्र या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवले ते अहिल्यानगरच्या या फलंदाजांना, माफ करा परभणीच्या फलंदाजांना. या फिरोजने पुन्हा एकदा सुंदर मारलेला फटका, पुढे येऊन मारला तो आणि चेंडू चालला हळूहळू सीमारेषेच्या बाजूने प्रवास करतो आणि लहान खेळाडूला सांभाळायचंय, खेळाडूने सुद्धा चेंडू आल्यानंतर थांबून घ्यायचंय. 4 धावा. सुंदर फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला तो किशोरने आणि 4 धावा या ठिकाणी मिळवल्या आपल्या संघासाठी. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक नावावरती चौका नोंदवलाय, 4 धावा नोंदवल्या. धावसंख्या ती 21. फिरोजच्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 11 चेंडू झालेले, 11 चेंडूमध्ये 21 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक हे सर्कल मर्यादा अंतर्गत खेळलं जाणारं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा या ठिकाणी पटकवल्या होत्या, त्यानंतर काही ब्रेक लावला तो फ्रेजने. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत आहे किशोर, मात्र कनेक्ट होतोय चेंडू आणि बॅटवरती. मात्र षटक संपतंय. या शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेऊन धाव संख्या झाली 1 गडी बाद 22. पहिला कॅच किसने लिया था भाई 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 ओ भाई पहिला कॅच किसने लिया था पहिला कॅच कव्हर में लिया था अजित पवार. बघा तिसरं षटक संघासाठी कोण घेऊन येतं. गोविंद होता आणि गजानन कॅच घेतली अजित पवार. नाव विचारा करतो तर नाही समजत. बॉलर कोण आहे.
प्रताप प्रताप आहे का नाव? योगेश आहे ना? योगेश. बॅटिंगला योगेश. योगेश बॅटिंगला आहे ना? बॉलिंगला स्ट्राईक एंड मध्ये किशोर आहे. त्याला बोलू प्रताप. गोलंदाजी सज्ज झालाय तो योगेश आणि स्ट्राईकला आहे ते किशोर. गजानन सलामीचे आलेले फलंदाज अजूनही मैदानावरती हजर आहे. हो, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावेनं परभणी संघाच्या धावसंख्येत पुन्हा वाढ. धाव संख्या आहे ती 23. आता मात्र सन्मानपूर्वक एक धाव काढून स्ट्राईक चेंज करण्याचा निर्णय घेतलाय तो किशोरने. एक धाव. पुढचा चेंडू योगेशचा गजाननसाठी. गजानन जोरदार मारेल फटका. चेंडू सरळ येतो सीमा पार. 6 धावांसाठी उत्कृष्ट फटका, उत्कृष्ट षटकार म्हणावला गेल्या क्षणाचा या इनिंगचा. या षटकाच्या मदतीनं परभणी संघ जाऊन पोहोचलाय तो 30 धावेंवरती. सुंदर फटकेबाजी, कधी कधी सुंदर गोलंदाजी होती, कधी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. तिन्ही विभागामध्ये चांगलं खेळाचं प्रदर्शन करताय. सर्वच डॉक्टर या ठिकाणी खेळण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. सर्व महाराष्ट्रामधून आलेल्या सर्व डॉक्टरांचं मी नाशिक नगरीमध्ये वेलकम करतो, स्वागत करतो. आता मात्र गजानन हलकेचा ढकलला कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेले, अजूनही 3 चेंडू टाकणे बाकी आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. बघा आता सामना करतोय तो किशोर. सुंदर मारलेला सरळ बॅटनं नायकवाडी सरांनी चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागेल त्या या दोन्ही फलंदाजांना. 1-1, 2-2 धावेने या ठिकाणी धावसंख्येचा धावफलक हलवताना. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय बघ. या ठिकाणी जेल खाली कोणी आहे का नाही. गजानन मोठा फटका या ठिकाणी मारण्याच्या प्रयत्नामध्ये. मात्र एक धाव मिळते. तिसरा षटकातला अंतिम चेंडू. बघूया किशोर. एक चांगला मोठा फटका मारण्याच्या प्रतीक्षेमध्ये किशोर. हो, यॉर्करलाईन चेंडू आता फुल टॉच करून हलकेसा ढकललाय. मात्र एक धाव या ठिकाणी मिळते ती आणि षटकही संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 34. एक गडी बाद परभणी. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. पंचांना विनंती की आपण पटपट कुठलाही टाईम न दवडता सामना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. कारण या मैदानावरती 5:20 हळूहळू अंधार होण्यास सुरुवात होत असते. फटाफट फटाफट. हरिओन हरिओन. बॉलर बॉलर बॉलर. गोलंदाजाचं नाव दीपक. दीपक ना? दीपक परदेशी. रॅटामुर्द मारा करताना किशोरसाठी. हो, सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ गेला तो इष्टक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुढे चेंडू पुन्हा दीपकचा रॅटामुर्द मारा करताना किशोरला सामना करेल किशोर. ओ, ऑफस्टमच्या भरपूर बायसल्या कारणाने पंचांचा इशारा आणि वाईट. अतिरिक्त धावेनं धावसंख्येत भर. आयल्यानगर धावसंख्या होती ती 35. चौथं षटक प्रगतीपथावरती. चौथ्या षटकातला एक चेंडू झालेला, अजून 5 चेंडू बाकी आहे. आता मात्र जोरदार प्रहार केलाय पॅव्हलियनच्या दिशेनं. नायकवाडी सरांनी चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र एकच धाव मिळते.
अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातला. आता मात्र स्ट्राईकला ते गजानन. ओके, गजानन एक चांगला षटकार सुद्धा मारला होता या अगोदर. आता मात्र थोडंसं बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडू झालेले आहेत. काय अंशी थोडासा संत गतीनं हा सामना सुरू आहे. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा आणि वाईट, अतिरिक्त धाव. थोडीशी लाईन लेन भरकटली दीपक सरांची. आता मात्र बॅटो चेंडू आलाय गजाननच्या समालोचन कक्षाच्या बाजूने मारलेला फटका. पण मात्र एक चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण नायकवाडी सरांचं. 1-1 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज अहिल्यानगर परभणी संघाचे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दोन्ही खेळाडूंमधलं समीकरण. आणि आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी निश्चित वाचवल्या. पण 2 धावा या ठिकाणी घेतल्या. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू बघू या ठिकाणी. अजित पवार क्षेत्ररक्षण करताय. एक धाव पूर्ण केली, दुसरी करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. बॅकअप थोडंसं लांब, पण या ठिकाणी धाव पूर्ण होणार नाही. फिरोज आणि षटक संपते. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 42. एक गडी बाद. बघा पुढील षटक कोण घेऊन येते ते अहिल्यानगर संघाकडनं. सतीश नवीन गोलंदाज, दाखवला आताचे गोलंदाज. लेफ्ट आर्मवरती विकेट मारा करताय. हो, जोरदार मारलं फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय 8 नंबर जर्सीचे खेळाडू. एकच धाव. त्रेचाळीस धाव संख्या. हो, पुन्हा एकदा चांगला मारलेला फटका. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहे. दरम्यान एक धाव. आता मात्र स्ट्राईकला ते गजानन. गजानन चांगला मारला. स्टोबोक या ठिकाणी नायकवाडी सर कॅच घेता की नाही. हो, चांगला प्रयत्न होता पण हातात चेंडू राहू शकला नाही. पण उत्कृष्ट या ठिकाणी प्रयत्न म्हणावा लागेल तो नायकवाडी सरांचा. मात्र आपल्या संघासाठी 3 धावा निश्चित वाचवल्यात. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार वगैरे या ठिकाणी जेलवतोय का, पण नाही. फक्त चेंडू अडवण्यामध्ये पसंती दाखवली आणि 1-1 2-2 धावा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज किशोर आणि गजानन. धावसंख्या आहे ती 46. अजूनही 5व्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन फुटली. एक गडी बाद. परभणी पॅटर्नची 46. आता मात्र सामना करता येते गजानन. सतीशचा जोरदार प्रहार केलाय. चेंडू सरळ येतो सीमापार. षटकार जातोय का बघूया. षटकार. गजाननच्या बॅट मधनं हा निघालेला दुसरा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं परभणी पॅटर्नची धावसंख्या 50 पार गेली. धावसंख्या ती एक गडी बाद 52. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू सतीशच्या या षटकातला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय.
चांगला फेक या ठिकाणी होतोय यष्टक्षकडे आणि मात्र एक धाव आणि षटकही संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 53. पुन्हा बॉलिंग मार्कवरती फिरोज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हे किशोरसाठी. किशोरने पॅन्डल स्लिप मारलेला फटका. मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धाव संख्या झाली 54. 6वं षटक हे प्रगतीपथावरती फिरोजच्या माध्यमातून त्याला तोंड देतोय तो किशोर. उजव्या हाताचा फलंदाज किशोर सुंदर अशी फटकेबाजी करतोय. अजित पवारच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसतोय आणि अजित पवारने आज मैदान गाजवलेलं आहे. डॉक्टर अजित पवार आज जवळपास त्यांनी 5 ते 6 कॅच या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यांच्याकडे चेंडू गेल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आणि झेल सुटतो असं कधी होणारच नाही. अतिशय सुनूक दाखवली या मैदानावरती खेळाची. एरवी सर्व डॉक्टर आपापल्या कामाधंद्यामध्ये व्यस्त असताना मैदानावर आणण्याचा प्रयत्न केला आहे टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व महाराष्ट्राच्या वतीनं आणि सहकार्य केलं आहे त्यांना डॉक्टर असोसिएशनच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर असोसिएशनने. दुसरा झटका लागलाय तो परभणी पॅटर्न्सला. नवीन फलंदाज येतोय तो विजय. उलट्या बॅटने मारायचा प्रयत्न अगदी यशस्वी प्रयत्न. चेंडू सरळ गेलाय तो 4 धावांसाठी. धाव संख्या झाली ती 58. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय तो उलट्या बॅटनं. चौकार मारून आपला खातं खोललंय आणि इरादा पूर्णपणे स्पष्ट करून दाखवला की मला आता करायचं ते मलाच करायचं, आता नाही तर केव्हाच नाही. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू फिरोजच्या या दुसऱ्या षटकातला. फुल टॉस चेंडू आणि चेंडू सरळ जातोय तो सीमा पार. पंचांनी 4 धावा घोषित केल्या. अगदी 2 ते 3 फुटाच्या अंतरावर राहून गेलाय. षटकार होऊ शकला असता. दरम्यान या चौकाराच्या मध्ये धाव संख्या होती ती 62 आणि षटकही संपतंय. सुंदर मारलेला फटका बघूया या ठिकाणी. नायकवाडी सर खाली चेंडूच्या आणि हलकेसा नायकवाडी सरांच्या झोळीत येऊन चेंडू पडतोय. 4था विकेट या ठिकाणी गेलाय परभणी पॅटर्नचा. गजानन बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवरती सफलता.
पहिल्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळती ती. बॅट्समॅन कोण आहे? आता मात्र नवीन फलंदाज नरेंद्र. हो जोरदार पार केलाय तो, चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेग अंपायरच्या उजव्या बाजूने. मात्र एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाकडनं होताना. धावसंख्येत भर धाव संख्या होती ती 63. 7वं षटक प्रगतीपथावरती. 7व्या षटकातल्या तिसरा चेंडू सरळ येतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 5वा गडी बाद होतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव शंकर. 3 चेंडू झाले, अजून 3 चेंडू बाकी आहे या षटकातले. बॅट्समॅन कोण आहे? प्रशांत सर नवीन फलंदाज. पुढे चेंडू पुन्हा एकदा ओसामाचा. त्या टाइमवर विकेट मारा करताना विकेट 1 रन, विकेट 1 रन. आता मात्र लोडिंग विकेट नाही, षटकार. षटकार मारलाय नरेंद्रने. जोरदार फटका पुढे येऊन अगदी बॅट वरती चेंडू घेतला आणि सीमा पार टटवलाय. जोरदार फटका. या इनिंगचा 3रा हा षटकार नरेंद्रच्या बॅटमधनं. नरेंद्रच्या बॅटमधनं पहिला षटकार, 2 षटकार गजाननच्या. षटकाराच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली ती 70 वर. धाव संख्या ती 70. शेवटचा चेंडू या षटकातला. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 71. चेंडू पुन्हा एकदा ओसामाचा आणि आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न. चांगला प्रयत्न. चेंडू सरळ चालला सीमारेषेच्या आसपास आणि क्षेत्ररक्षक चेंडू आडू शकला नाही. धाव मिळतात त्या पूर्णपणे 4. आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 75 वरती. धाव संख्या 75 वरती. षटक संपतंय. 7 षटक झालेली आहे. 1 षटक बाकी आहे. शेवटचं षटक घेऊन आला तो शंकर. अंतिम षटक. स्ट्राईकला तो प्रशांत. त्या टाइमवर मारा. प्रशांतसाठी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. चेंडू हळूहळू प्रवास करतोय पॉईंट क्षेत्राच्या बाजूने सीमारेषेकडे, पण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय.
पण 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेऊन परभणी पॅटर्नची धाव संख्या आहे ती 77. फुलटॉस चेंडू पुढे झुकून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण नाही म्हणता येणार. हातातून चेंडू गेला आहे तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत त्या फलंदाजांना, 2 धावा मिळत आहेत त्या परभणीला. हळूहळू 100कडे प्रवास करताना परभणी संघ 79चा टप्पा जवळपास पार केलेला आहे. बघूया 80 धावा पूर्ण होणार की नाही. 80वी धाव या ठिकाणी पळून काढली. या ठिकाणी नायकवाडी सरांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव मिळती ती दोन्ही फलंदाजांना. 3 चेंडू झालेले, 3 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गोलंदाजांनी शंकरने. आता स्ट्राईक तो नरेंद्रने अगोदरच्या षटकामध्ये जोरदार षटकार मारला होता. ताकद आहे, क्षमता आहे. बघूया या षटकामध्ये षटकार मारतोय की नाही. बघूया नरेंद्राने या 3 चेंडूमध्ये, उर्वरित 3 चेंडूमध्ये जर 2 षटकार मारले तर त्यांच्या कर्णधाराकडून 501 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघूया ते पारितोषिक मानकरी ठरता की नाही. हो, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव लेग बायच्या स्वरूपात नाही. बॅट दोन चेंडू शिल्लक. रेटामूर्त मारा करताना पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, उंच केलेला चेंडू सरळ येतोय सीमाच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय नायकवाडी सरांकडे. वैभव नायकवाडी सर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आतापर्यंतच्या खेळामध्ये चुणूक दाखवलेली आहे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. धावसंख्या झाली ती 82. शेवटचा चेंडू या अंतिम षटकातला अंतिम चेंडू. बघूया अंतिम चेंडूवरती काय चौका, षटकार, विकेट. ओ हो हो हो, जोरदार फटका चेंडू, पण चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय शंकरकडनं. 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. बघूया तिसरी घेण्याचा प्रयत्न करताय की नाही. समाधानकारक धावसंख्यावरती समाधानी झालेलं आहे परभणी पॅटर्न्स. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या आहे ती 84 आणि लक्ष ठेवलंय ते, टार्गेट ठेवलंय ते अहिल्यानगरवरती 85 धावसंख्याचं. पुन्हा दुसरी इनिंग सुरू होईल तेव्हा मी उपस्थित होईल. तोपर्यंत धन्यवाद.
प्रथम फलंदाजी करत असताना परभणी पॅटर्न्सने 84 धावांची मजल गाठलेली आहे. 85 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते अहिल्यानगर संघासमोर. परभणी संघानं त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. हळूहळू सूर्य भगवान सरकत चालले. सूर्य भगवान आजच्या दिवसातला त्यांचाही सुद्धा टायमिंग संपत आलेला आहे. त्यामुळे सर्व काही गोष्टीला मर्यादा असते. त्या मर्यादेमध्ये आपण सर्व काही गोष्टी पूर्ण करणार आहोत. त्याच्यामुळे पुढच्या विनिंगला लवकरच सुरू करतोय. अहिल्यानगरने पटकन आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. चला, अजित पवार आणि त्यांना साथ देण्यासाठी आहे नवीन फलंदाज सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. जगदीश स्ट्रायकवरती आणि नॉन स्ट्राईकला आहे ते अजित. आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे परभणी फायटर्सकडनं सचिन. ॲटम राऊंड मारा करताना जगदीशसाठी सामना सुरू होतोय. पहिला चेंडू 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. 85 धावांचं आव्हान आपल्या खांद्यावर घेऊन सलामीचे फलंदाज मैदानात उतरले आहेत ते अहिल्यानगर संघाचे. बघूया किती षटकांमध्ये मजल मारता येते अहिल्यानगर या सामन्यामध्ये. आजच्या दिवसातला हा तिसरा शेवटचा सामना मैदान नंबर 2 वरचा. अर्ध्यावरती सुटलेली विनिंग, अर्ध्यावरती सुटलेला डाव पूर्णत्वास नेण्यासाठी पहिला चेंडू सचिनचा. हो, हलक्याचा ढकलून सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा जगदीशचा. मात्र एक धावेनं संघाचा आणि वैयक्तिक आपलं खातं खोललंय. आता मात्र स्ट्राईकला आहे ते अजित. सचिनचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड मारा करताना हलक्याचा ढकलला आहे तो. गोली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. सुरक्षात्मक खेळ खेळण्याचा प्रयत्न करते दोन्ही फलंदाज. अशा पद्धतीनं जर खेळ खेळला तर काही अंशी आपल्याला लक्ष थोडंसं अवघड होऊन बसेल. कारण सर्कल मर्यादांतर्गत षटकामध्ये जास्तीत जास्त कशा धावा येतील याकडे फलंदाज महत्त्व देत असतात. आणि वाईट चेंडू, अतिरिक्त धावा मिळते ती अहिल्यानगर संघाला. जगदीश डावकर हाताचे फलंदाज. गोलंदाजीसाठी सज्ज आहे ते सचिन. आणि यष्टिक्षकाच्या हातातले ग्लोव्ज अशी चमचम चमचम करतायत. पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर लाईन लेन भरकटती ती सचिनची. गोलंदाजी अचूक टप्प्यावर या ठिकाणी करताना दिसत नाही. वाईट चेंडू, अतिरिक्त धावेने पुन्हा वाढ अहिल्यानगर संघाच्या धावसंख्या ती 4. आता मात्र स्टंपवरती फुलटॉस चेंडू टाकला होता.
सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर यष्टीरक्षण, मात्र एक धाव पूर्ण. पहिल्या षटकातले 3 चेंडू झालेले, अजूनही 3 चेंडू टाकणे बाकी आहे सचिनच्या या पहिल्या षटकातले. आता मात्र तोंड द्यायला तयार आहे ते अजित. राऊंड द मारा करताना अजितसाठी हो यॉर्कर चेंडू टप्पा पडल्याने सरळ गेला इष्टमध्ये निर्धाव चेंडू होतोय. निर्धाव चेंडू. पुढे चेंडू पुन्हा एकदा सचिनजीचा. ॲटम राऊंड मारा करताना अजितसाठी जोरदार प्रहार होता, पण इतकाही चांगला नाही की त्या चेंडूला सीमाच्या बाहेर या ठिकाणी टटवण्याचा. मात्र हो एक चेंडू, लास्ट बॉल 5 चेंडू झालेले, अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. तसे चेंडू आतापर्यंत 7 चेंडू टाकले, पण त्यामध्ये 2 चेंडू हे वाईटचे होते, त्यामुळे जे लिगली चेंडू आहे फक्त 5. आता मात्र स्ट्राईकला जगदीश गावकरी हाताचे फलंदाज. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा या ठिकाणी येत आहेत. चौकार की षटकार, 1 धाव की 2 धाव, फुल टॉस चेंडू होता. एकच धाव या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे जगदीशने आणि षटकही संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठली गडी न गमावता अहिल्यानगर संघाची धावसंख्या ती 7. मग नवीन गोलंदाज कोण येते ते परभणी फायटर्स कडनं. गोलंदाजाचं नाव काय? निर्धाव चेंडू. गोलंदाजाचं नाव तुषार कांबळे. लिस्टमध्ये ना नंबरच नाहीये. तुषार कांबळे पहिला चेंडू निर्धाव चेंडू जगदीशसाठी. सामना करतो जगदीश तुषारचा. डावकरा त्याचा फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज. हो आता मात्र जोरदार प्रहार केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय किशोरकडनं. एकच धाव. धाव संख्या स्थिरावलेली आहे. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. 85 धावाचा पाठलाग करताना 2 षटकं आपल्याकडे सर्कल मर्यादांतर खेळण्याचा प्रयत्न आपण चांगल्या पद्धतीने जर केला तर निश्चित काही अंश आपण विजयाच्या समीप हळूहळू जाऊन पोहोचू शकतो. ओ तो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हवेत या ठिकाणी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही या ठिकाणी संपर्क होत नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती तुषारचं. 3 चेंडू झालेले, 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. ॲटामोर्चा मारा करताना पॅव्हलियनच्या दिशेनं पुन्हा एकदा आखूटाप्याचा चेंडू अतिशय खिचून टाकण्याचा प्रयत्न, पण फलंदाजाला चेंडू काय फारसा समजत नाही. चेंडू सरळ जातो तो यष्टकाकडे आणि निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अजित. आता मात्र चांगला मारलेला फटका पॅव्हलियनच्या क्षेत्रामध्ये आणि 1 बाउन्स बाउंड्री. पहिला चौकार म्हणावा लागेल तो या इनिंगचा, या षटकाचा अजित पवारच्या बॅटमधनं.
थांबून खेळतोय, वेळ घेतोय, बघून मारण्याचा प्रयत्न करतोय. असे चौकार षटकार मारले तर कुठंतरी समाधानकारक पर्यंत आपण पोहोचू शकतो. हे पूर्णपणे माहिती आहे जगदीश आणि अजितला. हळूहळू सूर्य भगवान सूर्योदयाकडे सूर्यास्ताकडे कलताना पुन्हा एकदा जोरदार प्रहार. सरळ चेंडू गेलाय तो मैदान नंबर 1च्या बाजूला. षटकार. बघा अजित पवार किती संयमी या ठिकाणी फलंदाज. 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव केले, पण नंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या नंतर षटकार, म्हणजे जवळपास षटक संपलेला आहे. धाव संख्या ती 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 18. पहिल्या षटकात 7 धावा आणि दुसऱ्या षटकात 11 धावा. कृष्णा खडके सर, तिसरं षटक. कृष्णा खडके लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना कृष्णा हलकेसा ढकलण्याचा प्रयत्न केला. जगदीशने एक धाव पूर्ण केली, दुसरी काय काय बघूया. नाही, पूर्णपणे नाकारलाय अजितने. एक धाव कमी, पण जोखीम या ठिकाणी पत्करत नाही, कुठलीही रिक्स या ठिकाणी उठवत नाही हे दोन्ही फलंदाज. कृष्णा टू अजित. आता मात्र स्ट्राईकला अजितने अगोदरच्या षटकामध्ये चौकार आणि एक जोरदार षटकार मारून काय अंशी समाधान व्यक्त केलंय आपल्या गटामध्ये. क्षेत्ररक्षण या ठिकाणी दुरुस्त केलंय कृष्णाने अजितसाठी, कारण अतिशय प्रभाववंत आणि ताकदवान खेळाडू अजित. आता मात्र चेंडू गेलाय तो पॉईंट क्षेत्रामध्ये. एकच धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकला डावखुरी हाताचे फलंदाज जगदीश आणि डावखुरी हाताचे गोलंदाज कृष्णा खडके. लेफ्ट आर्मवर विकेट मारा करताना सुंदररित्या टटवलाय चेंडू. बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय की नाही. हो, चेंडू अडवलाय, पण चेंडू कुठे गेलाय हे समजलं नाही मात्र क्षेत्ररक्षकाला, आणि 2 धावा या ठिकाणी मिळवल्या. आणि 2 धावेच्या मदतीनं धाव संख्येत वाढ होती. ती अहिल्यानगर संघाची धाव संख्या आहे ती 22. पुन्हा एकदा कृष्णा खडके जगदीशसाठी. दोन्ही खेळाडू लेफ्ट हँड. जोरदार प्रहार केलाय. बघा याकडे झेल उडालाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षकाला झेल टिपता आणि 2 राऊंड या ठिकाणी पूर्ण केलेत. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती 24. चार चेंडू झालेले, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. बघा जगदीश 2 चेंडू मध्ये काय परिणाम या ठिकाणी दाखवण्याचा. हो, जोरदार प्रहार केलाय. चेंडू चाललाय तो सीमापार 6 धावांसाठी. दुसरा षटकार या इनिंगचा, या डावाचा. पहिला फटका मारलाय तो अजितने आणि दुसरा षटकार मारलाय तो जगदीशने. जणू चौकार षटकार मारायची स्पर्धा अजित आणि जगदीश मध्येच या ठिकाणी होताना दिसते. पुन्हा एकदा जोरदार फटका. त्या दिशेने चेंडू सरळ जातो तो मैदानाच्या आतच झेल टिपलाय आणि झेल बाद होतोय जगदीश. आउट.
थर्ड अंपायर आमचे सोमा बिरादार सर यांनी निरीक्षण करून या ठिकाणी झेल घेतलाय आणि पहिला झटका लागलाय तो अहिल्यानगरला जगदीशच्या स्वरूपामध्ये. चांगली फटकेबाजी सुरू होती. कोणी कॅच घेतली? कॅच विजय. तीस धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ओव्हर झाली ओव्हर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30. म्हणजे प्रति षटक 10 धावसंख्येच्या स्ट्राईक रेटने धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करते अहिल्यानगर संघ. फलंदाजाचं नाव थांबायचंय. बॉलर कोण आहे? बॉलर आणि बॅट्समन कोण आहे? बॅटमन्स फिरोज 30. फिरोज टू गजानन. 30 चेंडूमध्ये 55 धावांची गरज. पहिला चेंडू पायावरती मात्र 1 धाव. पंच रन कसलाय सांगायचं ना. हा असं आम्हाला कळायला लिहायला. ओके. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. फिरोज निर्धाव चेंडू. अजित अजूनही मैदानावरती आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंड. चांगली फलंदाजी करतायत. अजूनही करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. जोपर्यंत बाद होते तोपर्यंत धावसंख्या आणि या सामन्यामध्ये योगदान देऊ शकतात. अट्टामुर्दा मारा करतोय आणि बघा सुंदर मारलेला फटका. ओ बाल या ठिकाणी बचावले ते फिरोज. 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धाव संख्या ती 55. गजानन 55 धावा. 55 रन. 35 माफ करा. 35 धाव संख्या. दरम्यान 1 धाव. मात्र 1 धावसंख्येच्या मदतीनं अहिल्यानगर संघाची धावसंख्या आहे 1 विकेटच्या नुकसानानंतर 36. बघू या ठिकाणी जेल उडाला. जेल घेण्यासाठी कोणने मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण. सर्व खेळाडूंना विनंती आहे या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय झालेली आहे. स्टॉल लागलेला आहे. ज्या संघांचा खेळ नाही अशा संघांनी अशा खेळाडूंनी चहा आणि नाश्त्याचा स्वाद घ्यायचा आहे. दोन धावाच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 38. आता मात्र स्ट्राईकला अजित. सुंदर मारलेला फटका. चेंडू सरळ जातोय तो. चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी निश्चित 3 धावा वाचवल्यात. चांगला स्ट्रोक होता अजितच्या बॅटमधून निघालेला. चांगलं क्षेत्ररक्षण होते ते किशोरकडनं आणि षटकही संपतंय. धावसंख्या झाली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39. धन्यवाद धनंजय लोखंडे जी. बेहतरीन आवाज मराठी समालोचन. 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर जा पहुंचा
39 रनों पे, जबकि चेस करते हुए टारगेट 85 रनों का। 85 रन इज द टारगेट। आज के दिन का आखिरी मुकाबला ग्राउंड नंबर 2 का, दिन नंबर 2 डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप में आयोजित और नियोजित आप देख रहे हैं मीनाक्षी गिरी मैडम, जो कि सेक्रेटरी है टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र, टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया। उनकी देख रेख में ये बढ़िया आयोजन डॉक्टर्स के लिए। साथ ही साथ हमारे प्रेसिडेंट टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया, टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र कन्हैया सर, कन्हैया गुर्जर सर, थैंक यू सो मच फॉर दिस प्लेटफॉर्म। टू ऑल द डॉक्टर्स, 24 गेंदों का खेल बचा है, जबकि जीतने के लिए 46 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज अजीत। अगली गेंद जड़ में डाली गई थी, ये गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, अंपायर का इशारा, लेग बाई के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 40 रनों पे। स्ट्राइक एंड पे अब आते हुए बल्लेबाज फिरोज। कृष्णा आए हैं गेंदबाजी के लिए, अपना व्यक्तिगत दूसरा ओवर लेके। स्ट्राइक एंड पे अब फिरोज 3 गेंदों का सामना कर चुके, 5 रन जड़े हैं अपने टीम के लिए। इस मर्तबा हवाई फायर, गेंद जा रही है मिड विकेट के क्षेत्र में, क्षेत्र रक्षक वहां पे मौजूद, विकेट की प्राप्ति, बड़ा छक्का, फिरोज रवाना पेविलियन। बहुत ही बढ़िया कैच इन्होंने। बढ़िया कैच लपका तुषार कांबले इन्होंने। दूसरे गेंद पे सफलता हासिल करते हुए यहां पे गेंदबाज कृष्णा। नए बल्लेबाज जाते हुए मैदान में वैभव। समीकरण इतना मुश्किल नहीं है, लेकिन इतना आसान भी नहीं है। हवाएं बहते हुए अगर स्ट्रेट लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ या मिड विकेट काउ कॉर्नर में आप मारने की कोशिश करोगे तो सफलता जरूर हासिल होगी। अगली गेंद कृष्णा की, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, कदमों का इस्तेमाल, फुल टॉस गेंद थी, ऑप्शन से बाहर काफी बार, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। इससे 31 रन से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 41 रनों पे। 22 गेंदों में 44 रनों की जरूरत है, यानी कि हर एक गेंद पर 2 रन आना अनिवार्य। 22 गेंद और 44 रन। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज वैभव। बहुत ही बढ़िया गेंद, अंदर आती हुई गेंद थी, लेकिन ऑप्शन से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। लगातार दूसरी व्हाइट गेंद, स्कोर जा पहुंचा है 42 रनों पे। लेफ्ट आर्म राउंड द विकेट अब जाते हुए गेंदबाज। इस मर्तबा बढ़िया संपर्क, गेंद हवा में है, क्षेत्र रक्षक का कोशिश करते हुए, लेकिन गेंद को जज नहीं कर पाए, गेंद निकल गई, 1 बाउंस ओवर द रोप्स। 4 रनों के लिए स्कोर जा पहुंचा है 46 रनों पे। वैभव ऑन द चार्ज, 46 ऑन द बोर्ड। अभी भी इस ओवर की 3 गेंदें आनी शेष। 21 गेंदों में अब 39 रनों की जरूरत। 21 गेंद और 39 रन। अगली गेंद कृष्णा की, कदमों का इस्तेमाल, बढ़िया हिट, गेंद जा रही है इस मर्तबा काउ कॉर्नर के क्षेत्र में और निकलती हुई 6 रनों के लिए। बढ़िया हिट आता हुआ वैभव के बल्ले से, पहला चौका और दूसरी मर्तबा सिक्सर। अब 20 गेंदों में 33 रनों की जरूरत। समीकरण धीरे धीरे आसान होता हुआ, क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए वैभव अपने टीम के लिए। नियंत्रण रखना पड़ेगा अब कृष्णा को अपनी गेंदबाजी के ऊपर, लाइन और लेंथ जल्द से जल्द ठीक करनी होगी। कदमों का इस्तेमाल, फुल टॉस में कन्वर्ट किया, खेल दिया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 1 रन दौड़कर मुकम्मल किया। बढ़िया क्षेत्र रक्षण, पिकअप थ्रो सीधा गेंदबाजों के हाथ में। 19 गेंदों में अब 32 रनों की जरूरत। 10 रन प्रति ओवर के हिसाब से अब
बल्लेबाजी करनी है अगर ये मुकाबला जीतना है तो। अगली गेंद इस मरतबा आड़े बल्ले से खेला है, गेंद जा रही है मिड विकेट के क्षेत्र में, 1 रन दौड़कर मुकम्मल किया और 1 ही रन से संतुष्टि जताई अजीत ने। ओवर की हुई है समाप्ति, 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 54, यानी कि जीतने के लिए अब 18 गेंदों में 31 रनों की जरूरत। द आस्किंग रेट 10.333। बहुत ही बढ़िया मुकाबला। आज के दिन पे हमने बहुत सारे ऐसे मुकाबले ग्राउंड नंबर 2 पे देखे, डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप सीजन 1 में जो आखिरी ओवर तक गए हैं। मुझे लगता है ये भी मुकाबला आखिरी ओवर तक जाएगा। 18 गेंद 31 रन, सामने बल्लेबाज अजीत, नॉन स्ट्राइक एंड पे वैभव। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं गेंदबाज दीपक, तुषार, आई एम सॉरी, तुषार आए हैं गेंदबाजी के लिए। स्ट्राइक पे अजीत सलामी के बल्लेबाज के तौर पे आए थे, अभी तक मैदान में डटे हुए, एक शोर संभाले हुए। 13 गेंदों में 18 की पारी खेली है, इस मरतबा खेल दिया है लॉन्ग ऑन के क्षेत्र में और कैच यहां पे हो सकता था, रिले कैच हो सकता था। काउ कॉर्नर के और लॉन्ग ऑन के क्षेत्र रक्षक एक साथ आए, लेकिन थोड़ा सा दूर रिकोशेट होकर अपने हाथों से निकल गई गेंद 2 रनों के लिए। 29 रनों की जरूरत, 29 टू गेट ऑफ 17 डिलीवरीज। दैट वाज अ वेरी गुड एफर्ट फ्रॉम द फील्डर एट द लॉन्ग ऑन रीजन। Now a fielder is placed at the cow corner. Once again back on strike, Ajit. Short of delivery just wide outside the off stump. Wide delivery was signaled by the umpire. 28 of 17. The difference between the ball and runs just 11 runs. Getting a little bit easier for the batting side. 28 of 17. Next delivery going right arm over the wicket. Tushar goes down the track, wanted to high kick on the onside. Good delivery this, just on a short of good length area. Just a low bounce on that delivery, went straight to the wicket keeper. 16 deliveries and 28 to get. Turning out to be once again a cracker of a match. This last match of the day. Next delivery. This time a low full toss, nicely played down to the cow corner. There is a there, but it bounces about the head and goes down to the boundary. 24 needed now of 15 deliveries. This is blockbuster of a match. Just as it seems, the bowling side is on the front. There is a shot from the batting side, which tends to say that the match is still on. 24 to win now, 15 deliveries. Ajit Pawar batting on 24 of 16 deliveries and Vaibhav batting on 11 of just 3 deliveries. Power pack performance from Vaibhav. Partnership of 21 runs of just 7 deliveries. Once again, Ajit on strike. Goes down the track. This is huge. This is out of here. What an absolute shocker of a shot. Right from the middle of the bat. Out of the ground. Out from the long off region. Brilliant hit from Ajit Pawar. Score quickly moves on to 67. Just 18 needed now, 14 deliveries. What an expensive over this is turning out to be. Goes down to track once again hit nicely up, pitchly down to the corner, one bounce over the ropes, back-to-back boundaries. Outstanding batsmanship from Ajit Pawar. Score quickly moves on to 71. Just 14 required of 13 deliveries. The equation has eased out quite a lot. 13 deliveries and 14 runs to get. Ajit batting on 34 runs of just 18 deliveries. Just as it was looking like Ajit has slowed down a little bit, but once again picking up the gear in this over. Last delivery of this over. Last delivery
of the 6th over. Short of length delivery. This time nicely played. Didn't rise at all. Played down to the cow corner region. Just settles just for a single. Ends over number 6th. 12 deliveries and 13 runs to get. What an entertaining over it was. Definitely looking dangerous now. Ajit Pawar. Vaibhav batting on 11 of just 3 deliveries had just come in. But Ajit Pawar has been on the crease right from the start. Brilliant batting display on the cards. Coming on to bowl from the commentary box end. Govind coming on to bowl the penultimate over, which is a very important over of the match. 12 deliveries, 13 runs to get. Ajit on strike. Oh, outstanding delivery. Just turned the other way. It was a wrong one, I believe. Just with an off-spinner action, it went against the batsman trying to play on the onside. 11 deliveries and 13 runs to get. Is there a twist in this match? Comes down the track. This is played up pitchly high. Assembly out of the ground. Once again a great hit. Once again one of the longest 6 from the blade of Ajit Pawar. Quickly moves on to 41 runs. Ajit Pawar of just 21 deliveries. 10 deliveries left in the match. 7 runs to get. Will he complete his half century? 7 runs to get. 2 big hits and definitely he can complete it. He'll be the 3rd half century and he's trying it. We'll wait for the umpire's call. What is the signal? Was there any edge? The wicketkeeper didn't pick up that stumping. He was quite happy to take that catch. But not out given by the umpire. 9 deliveries, 7 runs to get. Lives another day, Ajit Pawar. This time, this is up in the air. The 3rd man fielder is underneath it and that's a wicket. Ajit Pawar. But what a knock he has played of 41 runs. Brilliant. Bringing his side at the doors of victory. Brilliant batsmanship this from Ajit Pawar. Still 2 deliveries to go in this over. 8 deliveries and 7 to get. The dugout will be quite happy with the batting of Ajit Pawar. Definitely we can see some claps, some appreciation from the dugout. What a knock. Champion knock from Ajit Pawar. 41 runs. New batsman coming in at the fall of Pawar's wicket. Batsman कौन है? जगदीश जतीन आए हैं बल्लेबाजी के लिए. 1 रन दौड़कर मुकम्मल किया. 6 रनों की जरूरत है जीतने के लिए. Only 6 runs to win. This time this is up in the air. This will be another. If there wasn't a 6 hit in this over, it would have been very, very close. So it will go to the last over. 6 deliveries and 6 runs to get in the last over. Is there a twist in this match? We'll wait and watch it. New batsman going in, Shankar. But he'll be at the non-striker and at the striker end it will be
the striker end, it will be Jatin. 6 deliveries, 6 runs to get with the ball in his hand with that important final over. Gajanan to bowl this final over. What a match this has turned out to be. 85 runs to chase, 6 deliveries, 6 runs to get. Jatin on strike. Gajanan will go right arm around the wicket, just adjusting his field, just getting all those close fielders inside the 30-yard circle. Oh, what a delivery to start. Pacey stuff from Gajanan. Dot delivery. After that 6 hit in the previous over, it was looking like everything is done in this match, but not to be. Couple of dot deliveries, wicket of Ajit Pawar and wicket of Vaibhav, and back into the match. 5 deliveries, 6 runs to get. Oh, nicely played by Jatin. A good cut shot. It is racing towards the boundary down to the extra cover region. The fielder is chasing it. And a good chase by the fielder, but 3 runs. They are going for the 4th. It will be difficult. Yes, definitely. They settle down for 3 runs. So the equation now, 4 deliveries and 3 runs to get. On strike, it will be Shankar. 4 deliveries, 3 runs to get. Still they are shuffling the fielders. I believe there should have been some fielder out there in the extra cover region, wherein at least couple of runs would have been saved in that last delivery. Not to be, but 4 deliveries, 3 runs to get. Is there a twist in this match? So many twists in this match. Shankar on strike. A dot delivery will definitely bring some pressure and tension moments in the dugout of the batting side. 4 deliveries, 3 runs to get. Good delivery this, and nicely played down to the fine leg region. Away she goes. No, it has stopped. And they're going for the 2nd. They completed it. They're going for the 3rd. And finally, they have won it. And congratulations, Ahilya Nagar Warriors, for winning the match. Congratulations. Hard luck. What a match. But this has been hard luck to Parbhani Spartans. Played well. So guys, this was the last match in the league stages in the 2nd day's play. So we'll meet tomorrow for the final day, 3rd and final day in Doctors Premier League State Championships Season 1. Presented by Meenakshi Giri ma'am, the Secretary of Tennis Cricket Association of Maharashtra and Tennis Cricket Association of India, along with the President and founder member of Tennis Cricket Association of India and Tennis Cricket Association of Maharashtra, Kanhaiya Gurjar sir. What a platform this has been for all the doctors in Doctors Premier League State Championship.